नमस्कार मित्रांनो, साद स्कूल ऑफ फायनान्स या आपल्या मराठी शेअर मार्केट यूट्यूब चॅनलमध्ये मी संध्या आकाश भोसने तुमचे मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला एक नवीन आणि अतिशय सोप्या भाषेत समजेल अशी एक नवीन स्ट्रॅटेजी देणार आहे। आता तुमच्या सर्वांच्या मनामध्ये खूप एक्साइटमेंट असेल की ही स्ट्रॅटेजी नेमकी कोणती आहे। तर मित्रांनो, त्या स्ट्रॅटेजीचं म्हणजेच त्या इंडिकेटरचं नाव आहे सुपर ट्रेंड। सुपर ट्रेंड या नावातच एक सुपर पॉवर आहे। चला तर मग या इंडिकेटरचा वापर आपल्याला इंट्राडे ट्रेडिंग मध्ये कशा प्रकारे आपल्याला वापर करायचा आहे ते आता मी तुम्हाला आता आपण लाईव्ह मार्केट मध्ये सुपर ट्रेंड हे इंडिकेटर पाहूया। तुम्ही आता बँक निफ्टीचा चार्ट पाहत आहात। सध्या मी बँक निफ्टीचा चार्ट 5 मिनिट या टाइम फ्रेमवर ओपन केलेला आहे। सिमिलरली तुम्ही 5 मिनिट, 15 मिनिट, 30 मिनिट, 1 आवर कोणत्याही टाइम फ्रेमवर यूज करू शकता। ज्या टाइम फ्रेमवर तुम्हाला ॲनालिसिस करायचं आहे त्या टाइम फ्रेमचा तुम्ही इथे यूज करू शकता। जर समजा तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंग करायचे असेल तर तुम्ही 5 मिनिट ते 15 मिनिट या टाइम फ्रेमचा यूज करू शकता आणि जर तुम्हाला स्विंग ट्रेडिंग करायचे असेल तर तुम्ही 15 मिनिट, अर्धा तास या टाइम फ्रेमचा यूज करू शकता। मी बँक निफ्टीचा चार्टमध्ये सुपर ट्रेंड हे इंडिकेटर ॲड करते। सुपर ट्रेंड, एक मिनिट, हे पहा सुपर ट्रेंड। तर या ठिकाणी मी सुपर ट्रेंड हे इंडिकेटर ॲड केलेलं आहे। बेसिकली तुम्हाला याच्यामध्ये 2 लाईन्स दिसत आहेत, एक रेड आणि दुसरी म्हणजे ग्रीन। तर या रेड आणि ग्रीनचा यूज आपल्याला नेमका कशा प्रकारे करायचा आहे ते आता सांगते। तर या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला रेड कॅन्डल आणि ग्रीन कॅन्डल या दोन्ही कॅन्डलमधला मी फरक तुम्हाला समजून सांगितलेला आहे। रेड कॅन्डल म्हणजे बेरिश कॅन्डल, ही कॅन्डल तयार झाल्यामुळे मार्केट हे डाऊन ट्रेंडला जाण्यास सुरुवात होते आणि ग्रीन कॅन्डल म्हणजे बुलिश कॅन्डल, ही कॅन्डल तयार झाल्यानंतर मार्केट हे अप ट्रेंडला जाण्यास सुरुवात होते, म्हणजेच वरच्या दिशेने जाण्यास सुरुवात होते। तर या ठिकाणी तुम्ही लक्षपूर्वक जर ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला 2 गोष्टी लक्षात येतील। पहिली गोष्ट, जर समजा मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये असेल तर आपल्याला सुपर ट्रेंडची जी लाईन आहे ती आपल्याला वरच्या दिशेने दिसायला लागते आणि जर समजा मार्केट हे अप ट्रेंड दिशेने असेल तर सुपर ट्रेंडची लाईन ही खालच्या दिशेने आपल्याला दिसते। तर या ठिकाणी रेड लाईन ग्रीन लाईनमध्ये कन्वर्ट झालेली आहे। एक मिनिट तुम्हाला तिथे मार्क करून दाखवते म्हणजे तुम्हाला अजून छान लक्षात येऊन जाईल। इथे रेड लाईन आहे, रेड लाईन, एक मिनिट कलर चेंज करते, इथे रेड लाईन आहे। रेड लाईन ही आता ग्रीन लाईनमध्ये इथे कन्वर्ट झालेली आहे, बरोबर। तर आपल्याला रेड लाईन जेव्हा ग्रीन लाईनमध्ये कन्वर्ट होऊन जर नेक्स्ट कॅन्डल जर समजा ग्रीन तयार झालेली असेल आणि त्या कॅन्डलच्या खाली जर आपल्याला एक असा हा ॲरो दिसत असेल, एक मिनिट तुम्हाला मी ॲरोला पण एक मार्क करून दाखवते, एक मिनिट, हा ॲरो आहे, मी आता कलर चेंज करते। जो ब्लॅक सर्कलमध्ये आहे तो ॲरो आहे, तो ॲरो ग्रीन कलरमध्ये आहे, म्हणजेच आपल्याला इथे क्लिअरली सिग्नल्स मिळत आहेत की इथं आपल्याला बाईंग करायची आहे। आणि जर समजा आपण ऑप्शन ट्रेडिंग करत आहोत तर आपल्याला या ठिकाणी कॉल बाईंग करायची आहे, ठीक आहे। आता या उलट मी तुम्हाला सेलिंगचं सांगत आहे। ही जी ग्रीन लाईन आहे, ग्रीन लाईन रेड लाईनमध्ये कन्वर्ट झालेली आहे, हे पहा। आणि रेड लाईनमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर जी नेक्स्ट कॅन्डल आहे ती कॅन्डल देखील रेडच तयार झालेली आहे। आणि ही कॅन्डल तयार झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की इथे हा ॲरो तयार झालेला आहे खालच्या दिशेने। तर हा ॲरो आपल्याला असं सांगतो की तुम्ही इथे सेलिंग करा किंवा तुम्ही इथे पुट बाईंग करा। म्हणजे जर समजा रेड कॅन्डल ही ग्रीन कॅन्डलमध्ये कन्वर्ट झालेली असेल आणि ग्रीन कॅन्डलच्या खाली जर आपल्याला ॲरो दिसत असेल तर आपल्याला तिथे बाईंग करायची आहे किंवा मग आपल्याला कॉल बाईंग करायची आहे। आणि या उलट जर आपल्याला ग्रीन कॅन्डल ही रेड कॅन्डलमध्ये कन्वर्ट होऊन जर आपल्याला रेड कॅन्डलच्या वरी आपल्याला जर डाऊन साईडला जर ॲरो दिसत असेल तर आपल्याला तिथे सेलिंग करायची आहे आणि आपल्याला पुट बाईंग करायची आहे, ठीक आहे। सो आय होप की तुम्हाला सुपर ट्रेंड हा इंडिकेटर नेमका कशा प्रकारे वापर करायचा आहे ते तुम्हाला आता चांगल्या प्रकारे समजलेला आहे।
तर जर तुमच्या सुपर ट्रेंडबद्दल जर काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण नॉलेजला घेऊन जाणार आहोत नेक्स्ट लेवलला. धन्यवाद.